आता बघताय सूर्य आग ओका लागलाय. म्हणजे उष्णता भयानक आहे. दुपारच्या वेळेमध्ये तर कर्फ्यू पुकारल्यासारखी एक सुनसान म्हणजे थोडक्यात म्हणजे लोक रस्त्यावर नाही येत. याचं कारण उष्णता. पण मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की जे मुख प्राणी रस्त्यावरनं फिरतात त्यांना मात्र पिण्यासाठी पाण्याची सोय कुठं नाही. पूर्वी मी जिल्हा परिषदच्या रोडला एक ठिकाणी पाण्याची सोय पाहिली होती, पण मला आता पाण्याची सोय कुठे भेटत दिसत नाहीये. तर मी तमाम नगरपालिकेच्या नगरसेवकांना, राजकीय लोकांना, गणपतीच्या मंडळांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमना मी रोज एक नवीन विषयखंड विनंती करतो. आपण जागोजागी हाफ राऊंड पाईप ठेवून त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था करा. मित्रांनो, ते मुख प्राणी गटरीतलं पाणी पितात हो. त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे आणि मानव जातीनं त्यांना जगवण्याचा तो पण आपला अधिकार आहे किंवा आपला हक्क आहे. देवानं सगळ्या प्राण्यात मनुष्यालाच फक्त हुशार प्राणी केला, पण या हुशार प्राण्याचं लक्ष या मुख प्राण्यावर नाहीये. म्हणून मी या सर्वांना हात जोडून विनंती करतोय, किमान प्रत्येकाने एक पानपोई जर केली, ती पण पानपोई उन्हामध्ये करू नका, तर झाडाखाली वगैरे सदैव सावली असेल अशा ठिकाणी करा, नाहीतर पाणी उकळलेलं प्यायची वेळ येईल. त्यामुळं मित्रांनो, खरंच तुम्ही देवावर प्रेम करत असाल, आपल्या आई वडिलांवर प्रेम करत असाल, तर मात्र एक पानपोई तुमच्या मंडळाकडून किंवा तुमच्याकडं व्हावी अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.